नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान पाटील आणि आपण बघत आहात खानदेश करिअर कट्टा हे आपलं आवडते युट्यूब चॅनल. मित्रांनो, आपण जी गणिताची लेक्चर सिरीज चालू आहे त्यापैकी आपण आजचं जे लेक्चर बघणार आहोत ते म्हणजे बेसिक मॅथ. गणित तसं एकदम शून्यापासून आपण सुरुवात करू. अगोदर आपण काही महत्वाचे टॉपिक बघितले, पण आता बेसिक पासून सुरुवात करू. बेसिक मॅथ या चॅप्टर मध्ये आपला महत्वाचा मुद्दा म्हणजे संख्या. आता संख्या काय असतात आणि संख्येचे प्रकार किती असतात. आता आपण संख्येचे प्रकार पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतो आपण नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, त्याला इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर असं म्हणतात. नैसर्गिक संख्या इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर, बरोबर. नॅचरल नंबर. नैसर्गिक संख्या म्हणजे आपण वस्तू किंवा संख्या मोजण्यासाठी, एखादी वस्तू किंवा व्यक्ती असो काही मोजण्यासाठी आपण जे संख्या वापरतो त्याला नैसर्गिक संख्या असं म्हणतात. आता नैसर्गिक संख्या आपण वस्तू किंवा काही इतर गोष्टी मोजण्यासाठी आपण त्या नैसर्गिक संख्यांचा उपयोग करतो. म्हणून नैसर्गिक संख्येला जे अजून एक नाव आहे ते म्हणजे मोज संख्या. मोज संख्या, बरोबर. आता सर्वात लहान नैसर्गिक संख्या बघा. आता सर्वात लहान नैसर्गिक संख्या, सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही शून्य नाही तर एक आहे. कारण शून्य हा वस्तू मोजताना त्याचा वापर करत नाही, म्हणून सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही एक आहे, बरोबर. हे होतं आपलं नैसर्गिक संख्या. आता आपलं जो पुढचं आहे ते म्हणजे पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्येला इंग्लिशमध्ये होल नंबर्स असं म्हणतात. होल नंबर्स, बरोबर. पूर्ण संख्या त्याला इंग्लिशमध्ये होल नंबर असे म्हणतात, ज्याची सुरुवात, आता नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते. नैसर्गिक संख्येची सुरुवात 1, 2, 3, 4 इन्फिनिटी म्हणजे अनंतपर्यंत असते. तर पूर्णाची संख्या त्याला इंग्लिशमध्ये होल नंबर असे म्हणतात. त्याची जी सुरुवात आहे ती 0 पासून होते. 0, 1, 2, 3 डॅश इन्फिनिटी अनंतपर्यंत असते. तर आता सर्वात लहान जी नैसर्गिक संख्या आहे ती 1 आहे आणि सर्वात लहान पूर्ण संख्या, सर्वात लहान पूर्ण संख्या जी आहे ना ती 0, बरोबर. सर्वात लहान पूर्ण संख्या 0. आता पुढचा आपला तिसऱ्या संख्येचा प्रकार बघू, पूर्णांक संख्या. आणि एक चौथा प्रकार म्हणजे त्रिकोणी संख्या. आता पूर्णांक संख्येचे आपण 3 प्रकार पडतात. पूर्णांक संख्येचे 3 प्रकार पडतात. त्यापैकी एक पूर्णांक संख्येचे 3 प्रकार पडतात म्हणजे धन पूर्णांक, धन, शून्य आणि ऋण पूर्णांक संख्या. ऋण पूर्णांक संख्या, बरोबर. आता हा जो 0 आहे हा संख्येनुसार ही मध्यवर्ती संख्या आहे. ही मध्यवर्ती संख्या. आता उदाहरणार्थ बघा, 0 उजवीकडे जाताना म्हणजे 1, 2, 3, 4 अनंत. आणि 0 डावीकडे जाताना ऋण 1, ऋण 2, ऋण 3 बरोबर. 0 ही मध्यवर्ती संख्या आहे आणि 0 उजवीकडे जाताना या संख्येची किंमत वाढत जाते. आता 1, 2, 3, 4 हे अनंतपर्यंत सांगताय सर्वात मोठी धनपूर्णांक संख्या. आता बघा याच्यात महत्वाचा मुद्दा बघा की सर्वात मोठी व लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही. सर्वात लहान व सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही. आता बघा
शून्यापासून उजवीकडे एक, एक पेक्षा मोठा दोन, दोन पेक्षा मोठा तीन असं संख्या वाढत जाते. पण त्याच्या उलट शून्याच्या डावीकडे ऋण एक, त्याच्यापेक्षा लहान ऋण दोन आणि त्याच्यापेक्षा लहान ऋण तीन, म्हणजे जसं डावीकडे शून्यापासून आपण जसं डावीकडे जातो तशी संख्येची किंमत लहान होत जाते आणि शून्यापासून उजवीकडे जाताना संख्येची किंमत वाढते. म्हणून शून्य हा मध्यवर्ती संख्या आहे, शून्य ही मध्यवर्ती संख्या आहे आणि शून्याच्या उजवीकडे ज्या असणाऱ्या संख्या आहेत त्या म्हणजे धनपूर्णांक संख्या. या ज्या संख्या आहेत ना या धनपूर्णांक धनपूर्णांक आणि या ज्या संख्या आहेत त्या ऋणपूर्णांक बरोबर. म्हणून सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या पूर्णांक संख्या सांगता येत नाही. आता बघा शून्यापासून जसं उजवीकडे जाताना संख्या वाढत जाते, डावीकडे जाताना संख्या कमी होत जाते. समजलं. तर सर्वात मोठी बघा सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आणि सर्वात लहान धनपूर्णांक. आता बघा सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या, ऋण म्हणजे हे वजा चिन्ह असणार, म्हणजे मायनस चिन्ह असणार, ऋण चिन्ह असणार ही संख्या, म्हणजे वजा एक ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या. ऋण एक ही सर्वात, ऋण एक पेक्षा ऋण दोन लहान, ऋण दोन पेक्षा ऋण तीन लहान. त्याच्या उलट सर्वात लहान धनपूर्णांक संख्या एक, त्याच्यापेक्षा मोठी दोन, सर्वात लहान धनपूर्णांक संख्या एक. बरोबर. सर्वात मोठी धनपूर्णांक संख्या सांगता येत नाही, सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येते. हे होतं आपलं पूर्णांक संख्या. आता चौथा जो टॉपिक येतो म्हणजे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या त्याला ट्रँग्युलर नंबर्स असं म्हणतात. ट्रँग्युलर नंबर्स असं म्हणतात. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय? आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट्टीस जी संख्या येते तिला त्रिकोणी संख्या म्हणतात. का अब इधर देखो, दोन क्रमवार नैसर्गिक संख्या, आता कुठल्या बघू आपण नैसर्गिक दोन क्रमवार. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराच्या निमपट्टीस त्रिकोणी संख्या. आता बघा आता दोन क्रमवार नैसर्गिक संख्या बघा. आता आपण उदाहरणार्थ 5 आणि 6 घेऊ. 5 आणि 6 बरोबर. दोन क्रमवार नैसर्गिक संख्या कुठल्या घेऊ? 5 आणि 6. दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपट्टीस. आता बघा 5 गुणिला 6 बरोबर. दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपट्टीस, गुणाकाराला निमपट्टीस म्हणजे 2 ने वाढावे बरोबर. आणि येणारं जे आपलं उत्तर असेल ती म्हणजे आपली त्रिकोणी संख्या. आता बघा 5 गुणिला 6 आणि छेदस्थानी 2. आता 2 ने 6 पण कॅन्सल होऊ शकतो, त्या दोघांचा गुणाकार करून 2 ने भाग दिला तर ते पण चालतात. बघा 5 गुणिला 6 म्हणजे 30, छेदस्थानी 2 म्हणजे बघा 15. म्हणजे 5 आणि 6 या दोन क्रमवार नैसर्गिक संख्येचा गुणाकार करून त्याला 2 ने डिवाइड केलं तर आपली जी संख्या भेटते ती म्हणजे 15 ही आपली त्रिकोणी संख्या. समजलं. सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे. बघा सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आणि 1 ते 100 पर्यंत सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे आणि 1 ते 100 पर्यंत आणि 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या 13 आहेत बरोबर. समजलं. दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपट्टीस म्हणजे 2 ने भागून जे संख्या आहे त्याला त्रिकोणी संख्या असं म्हणतात. आणि सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे
हा पण IMP आहे, वन लाईनर प्रश्न येतो मॅथ मध्ये. आणि 1 ते 100 पर्यंत एकूण जे संख्या हा पण प्रश्न येतो. हे दोन महत्वाचं आहे. त्रिकोणी संख्या म्हणजे एवढंच, त्रिकोणी संख्या हे चॅप्टर एवढंच आहे. आता पुढचं एक उदाहरण बघू आपण. आता कुठले अजून 5 आणि सांगितलं, दुसरी संख्या घेऊ आपण. 14, 15. 14 आणि 15 बरोबर. दोन क्रमांक नैसर्गिक संख्यांचा गुणाकार 14 गुणिला 15 2 बरोबर. 7 काय झालं, 15 गुणिला 7 म्हणजे 15 7 9 15 7 5 असेल, 105 ही नैसर्गिक ही त्रिकोणी संख्या. त्रिकोणी समजलं. त्रिकोणी संख्या कशी काढता. आता पुढचा आपण आपली चौरस संख्या. चौरस संख्या तिला इंग्लिश मध्ये स्क्वेअर नंबर्स म्हणतात. स्क्वेअर नंबर्स बरोबर. आता तिच्या नावातच आहे चौरस संख्या म्हणजे किंवा स्क्वेअर नंबर्स म्हणजे काय. बघा स्क्वेअर नंबर म्हणजे काय असं म्हणतात की कोणतीही पूर्ण वर्ग संख्या म्हणजे ती चौरस संख्या असते. बघा 4 9 16 25. बघा 4 हा 2चा वर्ग आहे, 4 हा 2चा वर्ग आहे, 9 हा 3चा वर्ग आहे, 16 हा 4चा वर्ग आहे, 25 हा 5चा वर्ग आहे. तर कोणतीही पूर्ण वर्ग संख्या म्हणजे ती चौरस संख्या असते आणि त्याला इंग्लिशमध्ये स्क्वेअर नंबर असे म्हणतात. आता बघा एवढं सोपं आहे. आणि पुढची 6वी संख्या आपली मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे काय, त्याला इंग्लिशमध्ये प्राईम नंबर्स असे म्हणतात. प्राईम नंबर्स बरोबर. आता मूळ संख्या म्हणजे काय, की मूळ संख्या म्हणजे अशी संख्या, मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की त्या संख्येला त्याच व एकाने भाग जातो बरोबर. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की त्या संख्येला त्याच संख्येने व एकाने भाग जातो. आता उदाहरण बघा 2 3 5 7 11 13 17. आता बघा 2ला फक्त 2नेच भाग जातो, 3ला 3ने भाग जातो, 3ला 3ने किंवा एकाने भाग जातो, 5ला 5ने भाग जातो, 7 या संख्येला 7ने, 11ला 11 या संख्येने. आता बघा 2ला 2ने 3 आणि 5 दोघांच्या मध्ये 4 आहे, पण 4 या संख्येला 2ने भाग जातो म्हणून ही मूळ संख्या नाही. तर सर्वात लहान मूळ संख्या, सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे बरोबर. सर्वात लहान मूळ संख्या आणि एकमेव सम संख्या ही जी मूळ आहे ती एकमेव सममूळ संख्या, सममूळ संख्या जी की 2 आहे. कारण समसंख्येला 2ने पूर्ण भाग जातो. कोणतीही समसंख्या असते की त्या समसंख्येला 2ने पूर्ण भाग जातो, पण मूळ संख्येचा असं की त्या संख्येला त्याच व एकाने भाग जातो. आता तशी एकमेव संख्या आहे, एकमेव सममूळ संख्या की 2 आहे की त्याला 2ने आणि एकाने भाग जातो म्हणून एक ही मूळ संख्या. आणि आता आपण म्हणतो एक ही मूळ संख्या नाही, मूळ संख्या बरोबर. आता असेल 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. हा प्रश्न पण आहे हा पण पेपर मध्ये असतोच. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत आणि 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज, 1 ते 100 पर्यंत ज्या मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज किती आहे, 1060. 1060 1060 मूळ संख्या. समजलं. त्या मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला त्याच संख्येने व एकाने भाग जातो अशी मूळ संख्या असते. सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. एकमेव सममूळ संख्या की जी 2 हा प्रश्न पण आहे बरोबर.
एक ही मूळ संख्या नाही, कारण प्रश्न आपण की एकाने भाग जातो म्हणजे पण त्या संख्येला त्या संख्या म्हणून ही एक ही मूळ संख्या नाही. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत आणि 1 ते 100 पर्यंत ज्या मूळ संख्या त्यांची बेरीज 1060 येते. समजलं? चला पुढे बघू. आता आपला संख्याचा 7वा प्रकार आहे समसंख्या आणि 8वा प्रकार विषम संख्या. आता आपण दोघांचं कंपॅरिझन करून बघू. आता समसंख्या समसंख्या म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये इव्हन नंबर असे म्हणतात. इव्हन नंबर. विषम संख्याला ऑड नंबर. बरोबर. समसंख्या इव्हन नंबर आणि विषम संख्या म्हणजे ऑड नंबर. आता समसंख्या काय? अगोदर समसंख्या बघू. समसंख्या म्हणजे कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील. कोणत्याही संख्येच्या समस्थानी, आता संख्येचे 4 अंकी असो 5 अंकी असो कोणती संख्या असो त्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर ती समसंख्या असते. आणि एक समसंख्या असेल आणि समसंख्या म्हणजे अजून एक सांगतो, समसंख्येला 2 ने पूर्ण भाग जातो आणि कोणत्याही संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. बरोबर. आणि दोन समसंख्येतील फरक हा 2चा असतो. आता बघा उदाहरणार्थ बघा, दोन समसंख्या बसतो. दोन क्रमवार समसंख्या असतात. दोन समसंख्याने पण दोन क्रमवार समसंख्यांचा जो फरक असतो 2चा असतो. आता बघा 2 आणि 4 दोघांचा फरक 2चा आहे. 8 आणि 10 दोघांचा फरक 2चा आहे. समजलं? थेरॉटिकल पार्ट आहे. समसंख्येतील फरक 2चा असतो. आता बघा नैसर्गिक संख्येची दुप्पट समसंख्येत येते. दोन नैसर्गिक संख्येची दुप्पट ही समसंख्या येते. तर दोन किंवा जास्त समसंख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार 2 किंवा 2 पेक्षा जास्त समसंख्येची 2 किंवा 2 पेक्षा जास्त समसंख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार हे जो हा समसंख्या देतो. समजलं? ही होती समसंख्या. कोणत्याही संख्येला 2 ने भाग जातो तरी समसंख्या असते. पुढचं आपलं विषम संख्या, त्याला इंग्लिशमध्ये ऑड नंबर असे म्हणतात. आता विषम संख्या म्हणजे एकक स्थानी कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील तर ती विषम संख्या असते. आता विषम संख्याचा एक नियम की विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी समसंख्या येते. विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी बरोबर सम. बरोबर. आता बघा विषम संख्या बघू आपण. 25 वजा 13. 25 वजा 13 म्हणजे 12. 12 ही समसंख्या आहे. समजला? दोन विषम संख्यांची बेरीज किंवा आता ही वजाबाकी. आता बघा 17 अधिक 11 28 ही होती बेरीज. दोन विषम संख्यांची बेरीज असो किंवा वजाबाकी असो ती समसंख्या आहे. समजलं? हे होतं समसंख्या, हे होतं विषम संख्या. हे थोडा एकमेकचा 9वा प्रकार आहे तो म्हणजे संयुक्त संख्या. जो 9वा प्रकार आहे तो म्हणजे संयुक्त संख्या, त्याला इंग्लिशमध्ये कंपोजिट नंबर असं म्हणतात. संयुक्त संख्या त्याला इंग्लिशमध्ये कंपोजिट नंबर असे म्हणतात. आता संयुक्त संख्या म्हणजे काय? तर संयुक्त संख्या म्हणजे नैसर्गिक संख्येमधून एक वजा व नैसर्गिक संख्येमधून एक ही संख्या वजा केल्यास व मूळ संख्या वजा केल्यास ज्या
संख्या मिळतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. आता बघा, नैसर्गिक संख्येमधून एक व मूळ संख्या काढण्यास, आता बघा एक सांगतो, 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहे? 1 ते 100 पर्यंत. आता बघा 1 ते 100, आता मूळ संख्या बघा, मूळ संख्या काढल्या 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या 25 आहे. बरोबर. नैसर्गिक संख्येमधून एक व मूळ संख्या काढल्यास संयुक्त संख्या मिळते. आता 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या अधिक एक ही संख्या आहे. एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. बरोबर. म्हणून ती इथं काउंट करू आपण. 25 आणि 1 26. बरोबर. 1 ते 100 पर्यंत एकूण 100 अंक आहेत. त्यापैकी 25 हे मूळ संख्या आणि एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. म्हणून एकूण टोटल 26 संख्या वजा करा. म्हणजे 100 वजा 26 बरोबर 74 ज्या संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत ज्या 74 संख्या आहेत त्या ज्या आहेत संयुक्त संख्या आहेत. बरोबर. आता 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. आता सर्वात लहान संख्या, मग संयुक्त संख्येची सुरुवात कुठून होते? तसं आहे, सर्वात लहान संयुक्त संख्या. आता बघा, सर्वात लहान संयुक्त संख्या एक ही संयुक्तही नाही आणि मूळही नाही. बरोबर. दोन ही संख्या मूळ संख्या, दोन्ही संख्या मूळ संख्या. तर सर्वात लहान संयुक्त संख्या म्हणजे 4. 4, त्याच्या पुढचे 6, 9, 12. बरोबर. अशा एकूण 74 संयुक्त संख्या. या प्रकारामध्ये आपला शेवटचा जो टॉपिक येतो म्हणजे समूळ संख्या. समूळ संख्या त्याला इंग्लिशमध्ये को प्राईम नंबर असे म्हणतात. को प्राईम नंबर. बरोबर. समूळ संख्या म्हणजे को प्राईम नंबर्स असे म्हणतात. आता समूळ संख्या म्हणजे काय? आता बघा, दोन संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसणे, दोन संख्यामध्ये एकही सामायिक अवयव नाही, त्या म्हणजे समूळ संख्या. आता उदाहरणार्थ बघा, लिहितो निका, दोन संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसणे. बरोबर. दोन संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसणे म्हणजे बघा, दोन संख्या आहेत 9 आणि 10, 9 आणि 10. दोन संख्यांमध्ये एक, आता बघा 9ला 3 भाग जातो, 10ला 2 आणि 5 भाग जातो. आता यांचे अवयव सामायिक नाहीये, म्हणजे 9 आणि या 2, 9 आणि 10 या दोन समूळ संख्या आहेत. समूळ. बरोबर. आता समूळ संख्यांचा मसावी 1 असतो. समूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो आणि समूळ संख्यांचा लसावी बरोबर दोघांचा गुणाकार. बरोबर. समूळ संख्यांचा मसावी 1 आणि समूळ संख्यांच्या लसावी त्यांच्या दोघांच्या गुणाकार इतका असतो. आता बघा, दोन क्रमवार नैसर्गिक संख्या या एकमेकांच्या समूळ संख्या असतात. दोन क्रमवार नैसर्गिक संख्या एकमेकांच्या समूळ संख्या असतात. आता बघा, 15 आणि 16, 15 आणि 16. 15च्या अवयव काढा, 3 आणि 5, 2 भाग जातो, 4 भाग जातो. बरोबर. 15ला 3 आणि 5 भाग जातो, 16ला 2 आणि 4 भाग जातो. म्हणजे त्यांचे अवयव सारखे नाही, म्हणजे हे 15 आणि 16 सामायिक. आता दोन क्रमवार नैसर्गिक संख्या एकमेकांच्या समूळ संख्या असतात. बरोबर. समजलं? चला,
आता आपण पुढे बघू